पाचगणीत वृद्ध व्यापाऱ्याची 3.5 लाखांची लूट, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची बतावणी। पाचगणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करून मुख्य बाजारपेठेत एका वृद्ध व्यापाऱ्याची 3.5 लाखांची सोन्याची लूट केल्याची धक्कादायक घटना काल सकाळी घडली। या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विशाल स्टोर्सचे मालक माधव गजानन बोधे वय 73 हे काल 7 एप्रिल सकाळी सुमारे 8:45 वाजता साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जात होते। मुख्य बाजारपेठेतील शिंदे पान मार्ट जवळ एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवून स्वतःला गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगितले। शहरात ड्रग्ज आणि शस्त्रसाठ्याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगत त्याने बनावट ओळखपत्रही दाखवले। यानंतर त्या व्यक्तीने बोधे यांना गळ्यातील सोन्याची चैन व अंगठ्या काढून खिशात ठेवण्यास सांगितले। त्याचवेळी दुसऱ्या एका व्यक्तीला बोलावून त्यालाही तसेच करण्यास सांगितले। त्या व्यक्तीनेही तसेच केल्याचे पाहून बोधे यांनी आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने रुमालात बांधले। दरम्यान आरोपीने तो रुमाल हातात घेऊन पुन्हा बोधे यांच्याकडे दिला। त्यांनी तो खिशात ठेवून मंदिरात जाऊन दर्शन घेतले। दर्शनानंतर बाहेर येऊन रुमाल उघडून पाहिला असता तो रिकामा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। यात 2.5 तोळ्यांची सोन्याची चैन व 2 अंगठ्या असा सुमारे 3.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। अशा प्रकारे पोलीस असल्याचे भासवून कोणीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर विश्वास ठेवू नये। संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले। अशाच प्रकारच्या घटना वाई, सातारा, मेळहा व भुईंज परिसरातही घडल्याची माहिती पुढे आली असून नागरिकांनी विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।